रोज त्याला बोलतो तसंच बोल, काय वाईट बोल. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपले जवळचे अगदी नजीकचे मित्र श्री धीरजसिंह जाधव साहेब यांचा आज वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. धीरजसिंह जाधव साहेब हे नेहमीच सामाजिक कार्य तसेच राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सध्या ते आम आदमी पक्ष या राष्ट्रीय पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. तरी त्यांना मी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि राजकारणात समाजकारणात तसंच त्यांच्या व्यवसायिक वकिलीमध्ये चांगलं यश उत्तमेश लाभो अशी मी सदिच्छा देतो व माझे 2 शब्द संपले. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय जिल्हाध्यक्ष माननीय विकास जाधव साहेब पवार साहेब. मी आता नाही बोलणार, माणूस पदाला म्हणतो ते धीरज जाधव आणि विकास पवार एक आपल्या बारचे सदस्य धीरज जाधव, ॲडव्होकेट धीरज जाधव यांचा आज वाढदिवस आहे. धीरज जाधवांचं जर का आपण व्यक्तिमत्व पाहिलं तर एक समाजासाठी गोरगरिबांसाठी लढावा वकील अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि धीरज जाधवांनी काही वर्ष वकिली व्यवसाय केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याकडून समाजासाठीही काहीतरी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी आम आदमी पार्टीचं कार्य सुरू केलं. आणि आम आदमीचं पार्टीचं काम सुरू केल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि आज ते समाजासाठी त्या पक्षाच्या माध्यमातून एक चांगलं काम करतात. अशा या आमच्या मित्राला अखंड आयुष्य लाभो अशी मी त्यांना एक प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माननीय शरद पाटील साहेब हे आपले 2 शब्द व्यक्त करतो. सर्वांचे लाडके मित्र धीरज जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सर्व वकिलांच्या वतीनं तसेच माझ्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जीवेत शरद शतम धीरजराव. यानंतर कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माननीय आत्माराम पाटील साहेब हे शुभेच्छा देतील. आमच्या कराड बार असोसिएशनचे सदस्य आमचे 2दा वाढदिवस म्हणजे हे सर्वांना फार मोठी एक पर्वणी असते आणि आहे. त्यामुळे धीरज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची अशीच प्रगती होत जावो, व्यवसायातील सुद्धा त्यांनी परमोच्च बिंदू गाठावा अशी मी प्रार्थना करतो. पुरुष एकदा त्यांना शुभेच्छा देतो. यानंतर कराड बार असोसिएशनचे सक्रिय सदस्य माननीय ॲडव्होकेट भारत मोहिते साहेब, राज्य पुरस्कार प्राप्त, समाजभूषण पुरस्कार प्राप्त ॲडव्होकेट भारत मोहिते व्याख्याते हे शुभेच्छा देतील. मंगळवार पेठेतून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि बघता बघता जिल्ह्याच्या ठिकाणी पोचलेले जिल्हाध्यक्ष म्हणून आम आदमी पार्टीचं आत्ता ते काम करतात. अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट की अलीकडच्या काळात धीरज सिंहांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर प्रत्येक मुद्द्यावरती अभ्यासपूर्ण असं त्यांची मांडणी करतात. खऱ्या अर्थानं ती त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे झालेली ती प्रगती आहे. आणि वकिलीचा व्यवसाय सांभाळत हे जे समाजकार्य त्यांचं चालू आहे, पक्षाचं सुद्धा काम करताना समाजकार्य ते करतात. का तर अनेक कामामध्ये काही किस्से ते सांगत असतात. त्यांनी एक उत्तरच्या आमदारांच्या कडून एका माणसाला नुकसान भरपाई मिळवून दिलेली, पण तो त्यांनी खूप चांगला किस्सा सांगितला. ऐकायला बरं वाटलं की आपला मित्र पक्षाचं काम करत करत सामाजिक बांधिलकी सुद्धा विसरत नाही. तर असे आमचे बंधुतुल्य सहकारी ॲडव्होकेट धीरजसिंह जाधव यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट असं की अवघ्या विश्वाचं आदर्श त्याचं नाव महाराष्ट्रभर पोचो
हीच मी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माननीय मारुती तुकाराम देसाई हे शुभेच्छा देणार आहेत. पहिला नको नको आज आपण सर्व वकील बांधव, आपलाच एक वकील बांधव असणारा ॲडव्होकेट धीरज जाधव याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं कौतुक करणं, त्याला वाढदिवसानिमित्त त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणं, यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. थोडंसं मी आपल्या या व्यवसाय जो आहे वकिली व्यवसाय, धीरज आपण सर्व व्यवसाय याच्या निमित्तानं एकत्र आलो. धीरजचा आपला संपर्क जो आला तो व्यवसायामुळे, तो वकिली क्षेत्रात आला, त्यामुळे त्या क्षेत्रातनं आपला संपर्क आला. तो संपर्क धीरजचा मूळ स्वभाव जो आहे, तो मूळ स्वभाव जो चळवळ्या तर आपण वकिली हा जो व्यवसाय वर्ग जो आहे वकील वर्ग, तर तुम्ही थोडंसं या वकील वर्गाला जर पाहिलं तर त्याची पार्श्वभूमी जर जुनी पाहिली तर वकील वर्गानं समाजाचं नेतृत्व, समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आता त्याचे जर तुम्हाला पाहायचं झालं तर अगदी तुम्ही आपल्या भारताची स्वातंत्र्याची चळवळ जर पाहिली तर स्वातंत्र्य चळवळ फार जुनी चळवळ चालू होती. परंतु या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काँग्रेस संघटना जी म्हणून काम करत होती, त्या काँग्रेस संघटनेचं ज्या वेळेला नेतृत्व महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, त्यांचे भाऊ विठ्ठलभाई पटेल आणि ज्या वेळेला वकिलांनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं, त्यावेळेला एक स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली, त्याला एक धार आली आणि एक प्रचंड मोठी संघटना फोफावली. हीच वकिलीचं. त्याच्यानंतर देश निर्माण करण्याचा भाग जर पाहिला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश निर्माण करताना सुद्धा संपूर्ण तुम्ही देशाचा इतिहास पहा तर देशाचं नेतृत्व, देशाची प्रगती करणं, देशाला दिशा देणं, हे सुद्धा संपूर्ण नेतृत्व हे वकील वर्गानेच केले. पंतप्रधान नेहरू असतील, सरदार पटेल असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या सर्वांनी ह्या वकिली क्षेत्राशी निगडीत असणारी माणसं, व्यक्तीच त्या देशाचं नेतृत्व केलं, देशाला एक दिशा दिली आणि देशाची प्रगती केली. ही प्रगती करत असताना याच्यातला एक भाग नेतृत्वाची दिशा करू शकतो, समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतो. ही ह्या वकिली क्षेत्रातल्या अभ्यासाचा भाग जो होतो, त्या भागातनं हे खरं नेतृत्व निर्माण झालं. आता त्याचबरोबर आता हा सगळा भाग झाला तर याचा धीरजला बरोबर जर आपण गेलं तर हीच भाग धीरजलाही लागू होतं. का तर धीरज हा मगाशी भारत मोहितेंनी सांगितलं की मंगळवार पेठेतनं तो आला. हा तेच भाग की स्थानिक लेवल नेतृत्व, स्थानिक लेवलवर चालू झालेला हा चळवळी कार्यकर्ता आपला जो आहे, त्याचा चळवळी स्वभाव किंवा त्याच्या वकिलीतला व्यासंग किंवा त्यातले आलेले संपर्क, त्यातनं आलेले संपर्क त्यानं एका पक्षाची विचारधारा जपून एका पक्षाच्या विचारधारेशी बांधलं आणि पक्षाची विचारधारा बांधल्यानंतर त्याच्या नेतृत्वाची कसोटी तिथं लागली की परत त्याला त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वानं त्याची डायरेक्ट जिल्हा त्या पक्षाचा आपचा जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक केली आणि त्याप्रमाणे तो धीरज जाधव सुद्धा तो वाढवत आहे. आणि माझं मी परत या वाढदिवसाच्या निमित्तानं धीरजला परत एक शुभेच्छा देऊ शकतो. तो इच्छितो की धीरज नेतृत्व जे आहे आप मतदारसंघ असंच नेतृत्व वाढत उत्तरोत्तर वाढत जावं, त्याला दीर्घायुष्य लाभावं, आरोग्यदायी आयुष्य लाभावं आणि त्याचं नेतृत्व वाढून राज्यस्तरीय नेतृत्व त्याचं व्हावं आपच्या माध्यमातून, अशा त्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खाली टॅगलाईन टाकू नका पक्ष प्रवेश. साधे फोटो काढ, साधे फोटो बस की महादेव
धीरज जाधव आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ. घोषणाबाजी बघ काय दोन शब्द नाही. फोटो 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 काढ की रे. थांबा 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 परत एकदा. हॅलो काढ की हॅलो. सगळ्यात धीरज चालू नका लोकांना. 30%च्या वरती धीरज जाधव यांना चारण्यात आलेलं आहे. तुकडे बंदी केक आपण लवकर धीरज जाधव यांचे मनोगत मनोगत हॅलो तेवढं सगळ्यांचं आले अध्यक्षांचं फेसबुकला टाका. राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज या माझ्या वाढदिवसादिवशी कराड बार असोसिएशनचे सर्व सिनियर ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट श्री आणि माजी अध्यक्ष MP देसाई सर, तसंच EY पाटील सर, शरद पाटील सर, अर्जुन पुजारी सर, विकास पवार सर, तसंच माझे सर्व मित्र यांनी मला आज माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं आभारी आहे. मला या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगायचं आहे की माझा वाढदिवस म्हणजे फार असं हे करण्यासारखा काही विषय नाही, कारण आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचे जे काही चांगले गुण आहेत ते गुण मी अंगीकारले, म्हणजेच आणि इतरांनी सुद्धा अंगीकारले, तरीसुद्धा माझ्या वाढदिवसाचं आज हे झालं म्हणून समजून मी. तसंच माझे अगदी जवळचे मित्र अमित जाधव, भारत मोहिते, अमित लाड आणि पृथ्वीराज कदम यांनी या वाढदिवसाचं माझ्या आयोजन केलं, याबद्दल सुद्धा मी त्यांचा लवकरच घोषणा करणे. पुढची घोषणा करा. आता या कार्यक्रमानिमित्त आपले युवा नेते धीरज जाधव हे आमच्या सर्वांचे तर मित्र आहेत. गेली 23 वर्ष मी धीरज यांच्या बरोबर आहे. तेव्हा एकत्र येतो आणि धीरजला भावी आयुष्याकरता आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट EY पाटील सर, MP देसाई सर, विकास पवार सर, शरद पाटील सर, अर्जुन पुजारी सर, आपल्या कराड बार असोसिएशनचे सचिव साई प्रसाद, आमचे मित्र ओंकार, आमचे मित्र इर्षद, खैरत खान, अमित लाड, भारत आम्ही आहेत, पृथ्वीराज, आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ देऊन